राज्यात फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा मात्र अनेकदा रंगली। अशातच आता राज्यात 2 वैद्यकीय सहाय्यता कक्ष पाहायला मिळणार आहेत। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सहाय्यता निधी आणि CSR फंड एकत्र करण्याचा निर्णय झाला, पण आता उपमुख्यमंत्री असलेले शिंदे वेगळा वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन करणार आहेत। पण यामागचं नेमकं कारण काय? या नेत्यांमध्ये खरंच कोल्ड वॉर सुरू आहे का? पाहूया हा खास रिपोर्ट। मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री यांच्यातला सुप्त संघर्ष काही संपायचं नाव घेत नाहीये। आधी पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे, मग महत्त्वाच्या बैठकांना दांडी, मग एकाच्या वॉर रूमला दुसऱ्याच्या समन्वय कक्षानं उत्तर। हे कमी होतं की काय म्हणून महाराष्ट्रामध्ये आता 2 वैद्यकीय कक्ष असणार आहेत। एक देवेंद्र फडणवीसांचा, दुसरा एकनाथ शिंदेंचा। एका सरकारमध्ये प्रति सरकार काम करतंय का असा प्रश्न विरोधक विचारतायत, तर सारं काही आलबेल आहे असंच महायुतीकडून सांगण्यात येत आहे। हे दादांत खोटं आहे। ह्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं, तुम्हाला कुठल्या बातम्या मिळाल्या नाही की तुम्ही कोल्ड वॉर, फलान वॉर, हॉट वॉर असलं काहीतरी त्याला उदाहरण देता। असं काही नाही, आमचं सगळं चांगलं आहे। जनतेने आम्हाला भरपूर पाठिंबा दिलेला आहे। आम्ही अतिशय राज्याच्या भल्याच्या दृष्टीनं पावलं उचलतोय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या विभागाचं नेतृत्व ते करत होते, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना CSR फंडातून रुग्णांना मदत करण्यासाठी कक्ष स्थापन केला होता। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि CSR फंडातून मदत कक्ष त्यांनी एक केलाय। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतंत्र उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष मंत्रालयात सुरू करतायत। या कक्षातून आरोग्य विभागांच्या योजनांचा पाठपुरावा केला जाणार आहे। आरोग्य खातं हे शिवसेनेच्या प्रकाश आबिटकरांकडे। या खात्यातील महात्मा फुले जन आरोग्य योजना, चॅरिटी हॉस्पिटल, रुग्णांना मदत करणाऱ्या सेवाभावी संस्था यांच्यासोबत या कक्षातून पाठपुरावा केला जाणार आहे। मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण अनेक योजना राबवल्या। महात्मा ज्योतिबा फुले योजना 1.5 लाखाची होती, ती आपण 5 लाख रुपये केली। अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षामध्ये 2.5 कोटी रुपये दिला होता, पण तुमच्या एकनाथ शिंदेने 460 कोटी रुपये दिले। 1 लाख लोकांना जवळपास त्याचा फायदा झाला। हा प्रकार फक्त भाजप आणि शिवसेनेत होतोय असंही नाही। अजितदादा कितीही नाही म्हणत असले तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुद्धा कोल्ड वॉर सुरूच आहे। भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन अजित पवारांनी केलं होतं, मात्र त्याच योजनेचं भूमिपूजन एकनाथ शिंदे पुन्हा करणार असल्याची चर्चा आहे। मला काम करायला त्रास होतो आणि सर्व ह्या व्यासपीठावरील सर्व राजकीय लोक याचे सर्व साक्षीदार आहेत, कारण प्रत्येक ठिकाणी काम करायला त्रास होतो। मी काम मंजूर करून आणायचं आणि परस्पर त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचा। पाठपुरावा कधीचा 3-3 वर्षांचा आहे, 2-2.5 वर्षांचा आहे, आणि कुठेतरी 4-6 महिन्याचं पत्र दाखवायचं आणि त्या पत्र कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचं। हे एक सत्र गेले 5 वर्षात सुद्धा दादा मी सहन केलेलं आहे। सरोजचा तो मतदारसंघ आहे, मागं पण होता, आत्ता पण तिचा मतदारसंघ आहे। ती महायुतीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार आहे आणि त्याच्यामुळं तो कार्यक्रम मी स्वीकारलेला आहे आणि मी तो कार्यक्रम त्या ठिकाणी घेतो। तो नगरविकासचा संबंधातला जरी कार्यक्रम असला तरी असे काही कार्यक्रम असतात की जे माझ्या डिपार्टमेंटशी संबंधित असतील आणि तिथं शिवसेनेचे आमदार असतील, म्हणजे आमच्या शिंदेसाहेबांचे, तर शिंदेसाहेब घेतात, असं काही नाही आहे। सरकारमधील 2 प्रमुख पक्षांच्या प्रमुखांमध्येच कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। प्रति सरकारच्या आरोपांवर सुधीर भाऊंनी मात्र सरकारची बाजू सावरून घेतली आहे। जरा बरं आहे, महाराष्ट्राचं भलं होईल, चांगल्या अजून एक उपमुख्यमंत्र्यांनी मदत कक्ष उभा राहावा, जेणेकरून महाराष्ट्राच्या गोरगरीब माणसांना वैद्यकीय मदत व्हायला सोपं जाईल। पैसे आहेत भरपूर सगळ्यांकडेच, त्या सगळ्या पैशाचा वापर करावा त्यांनी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी करावा। मला तर आनंद वाटतो आहे की अजून 4 मदतीचे कक्ष उभे करावेत, पैशाचा पाऊस पाडावा। आता एकाच सरकारमध्ये 2-2 कक्ष कसे काय होतात हे तुम्हाला दिसत नाही। तुम्हाला इकडे हा एक गेला, तो एक गेला, बरं दिसतं मीडियाला, पण
एकाच खात्यासाठी एकाच वैद्यकीयासाठी 2-2 कक्ष स्थापन होतात हे तुम्हाला बिलकुल दिसत नाही तुमच्या लोकांना. आता हेच दिसतं ना सरकार कशा पद्धतीने चाललंय स्पष्ट आहे. आता डबल इंजिन की सरकार विकासासाठी महत्वाची असते, तसं डबल वॉर रूम असेल तर निश्चितपणे त्याचा उपयोगच होणार. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून रोज नाराजी नाट्य रुसवे फुगवे सुरूच आहे. पण याचे प्रशासनावर यंत्रणेवर दीर्घकालीन परिणाम कसे होतील हा प्रश्न आहेच. महायुतीमध्ये अलीकडेच काही वरिष्ठ नेत्यांच्या ज्या बैठका झाल्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या, त्याच्यामध्ये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत की लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रभावी मार्ग त्यांना अडचणीच्या काळामध्ये आरोग्यासाठी मदत करणं आहे. मग ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं असेल, औषधोपचार असतील वगैरे. मला वाटतं ह्यालाच अनुसरून हे होत आहे. हे सगळं सुरू असताना सरकारनं VIP व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतला आणि ज्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली. यात भाजप शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. मात्र सुरक्षा कमी केल्यानं शिवसेना आमदारांनी संताप व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. अजून तर नव्या सरकारचा कारभार म्हणावा तसा सुरू सुद्धा झालेला नाही. 100 दिवसांच्या आत तिन्ही पक्षात कुठल्या ना कुठल्या कारणानं राजी नाराजी रुसवे फुगवे सुरूच आहे. त्याचे दूरगामी परिणाम काय होतात याकडे आपलं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.